मला हॅरीला डिवोर्स द्यायचा नाही असं म्हणाले, देणार नाही असं नाही म्हणाले. द्यायचा नाही आणि देणार नाही ह्यात किंचितचा फरक आहे. देअर्स अ थिन लाईन. सिंचना म्हणजे? आणि मी खरंच सांगतो, मी तुला हवं तसा वागेन, स्वतःमध्ये सगळे बदल करेल, मग तर ठीक आहे. ते तर तुला करावेच लागतील, पण त्यासोबत तुला आणखी एक गोष्ट करावी लागेल. कोणती गोष्ट? माझी एक अट आहे. कुठली अट? आणि ती अट जर तुला आणि घरच्या सगळ्यांना मान्य असेल तरच मी ते डिवोर्सचे पेपर फाडेन, नाहीतर मी आणि हॅरी कायमचे वेगळे होऊ. सिंचना, आता अजून नको ताणूस का? तुझं नक्की काय म्हणणं आहे? तुझी कोणती अट आहे सांग ना. जर हॅरीला वाटत असेल की माझा आणि त्याचा डिवोर्स होऊ नये, तर आम्ही इथे तुमच्या सगळ्यांसोबत एकत्र कुटुंबात न राहता वेगळे राहू. काय? आमचं वेगळं घर असेल, फक्त माझं आणि हॅरीचं. सिंचना, अगं काय बोलतेस? आई, मी जे काही बोलतेय ते विचार करूनच बोलते. विचार करून? पण तुझे हे विचार ऐकून असं वाटतंय की तुला घर सोडायचं कारण तुला हे कुटुंब नकोसं झालंय. तसं नाही आहे. मग कसं आहे? अगं तू हा जो निर्णय सांगतेस त्याने तर असंच वाटतंय ना की तुला आम्ही नकोय, हे कुटुंब नकोय. मला सांग सिंचना, अगं तू या घरात ज्या दिवसापासून आलीयस सगळं तुझ्या मनासारखंच करण्याचा प्रयत्न करतो. तुला हवं तेव्हा तू उठतेस, हवं तेव्हा येतेस जातेस. कोणी कधी अडवलंय का तुला? तुला जे खायचंय ते सगळं वेगळं ठेवतेस, वेगळं बनवतेस. आम्ही कधी थांबवलंय का तुला? कोणी काही बोललंय का या घरात कधी? आणि मला सांग ना, आता समजा तुला काही बदल हवेत या घरात, करूया ना आपण, नाही का ग वीणा? अहो तू सांग काय करूया आपण? रंग बदलूया का घराचा? पडदे बदलूया का? तुला तुझ्या खोलीत काही नवीन हवंय का? तू सांग ना, आम्ही आणून देण्याचा प्रयत्न करू. अगं खरंच सांगते मी. नाही आई, तुम्ही उगाच मिसअंडरस्टँडिंग करून घेताय.